बारामतीत अजित पवारांचे बॅनर झळकले. बॅनरवर अजितदादा फिक्स मुख्यमंत्री असा उल्लेख. बारामतीत अजित पवार यांच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. शरद कोळींची गाडी फोडल्यास प्रणिती शिंदेंचं घर फोडू. ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला दम. सोलापुरात शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. खासदार प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. निकालाआधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खबरदारी. उद्धव ठाकरेंनी काल उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद. निकालाच्या दिवशी काळजी घेण्याचा दिला कानमंत्र. प्रचारात वापरलेल्या वादग्रस्त विधानावर होणार कारवाई. बटेंगे तो कटेंगेवर कारवाईची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला अहवाल. उद्धव ठाकरेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फोन. सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत फोन केल्याची माहिती. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला. दिल्लीत भाजप राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावली बैठक. जे.पी. नड्डा महत्त्वाच्या नेत्यांसोबत करणार चर्चा. निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार. बहुमतासाठी छोट्या घटक पक्षांची मोठ बांधणार. छोट्या पक्षांना सरकारमध्ये सामावून घेण्याची भूमिका. अजित पवारांना बारामती कोर्टाचं समन्स. बारामतीत मतदारांना धमकावल्याप्रकरणी समन्स. 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या गुंडांनीच मारहाण केली. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांचा आरोप. मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार. जाधव यांची माहिती. ग्रामीण भागात घरकुलासाठी 2,40,000 द्या. ओमराजे निंबाळकर यांची पंचायत समितीच्या बैठकीत सूचना. निवडणुकीच्या घोषणेआधीच आपकडून उमेदवार जाहीर. पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश. यादीत भाजप आणि काँग्रेसमधून आलेल्या 6 उमेदवारांची नावं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून नेतन्याहू विरोधात अटक वॉरंट. युद्धाचा आरोप ठेवत अटक वॉरंट जारी. नेतन्याहू आणि इस्रायलच्या इतर नेत्यांकडून वॉरंटचा निषेध. पंजाबी वसाहतीचा लवकरच पुनर्विकास होणार. म्हाडाच्या कारवाई विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली. याचिका फेटाळल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. भंडाऱ्यातील दाभा कोथुर्णा मार्गावर अज्ञात व्यक्तीची हत्या. नदीच्या पुलाजवळ सकाळी मॉर्निंग वॉक करताना नागरिकांना आढळला मृतदेह. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.